नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एका नवीन टॉपिकला सुरुवात करतोय। तो टॉपिक म्हणजे खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे, जो जशा पद्धतीने आपण पाठीमागे बघितलेला आहे की काय कोणकोणते टॉपिक बघितलेले आहेत, तर आपण बघितलेला आहे पर्सेंटेज, शेकडेवारी, त्या पद्धतीनं रेशो प्रपोर्शनचा पार्ट देखील आपण बघितलेला आहे। अगदी त्या पद्धतीनंच सेम त्या पद्धतीचाच इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे, ते आपण एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये त्याच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या डिटेल मध्ये आपण बघूयात। आणि तो टॉपिक आहे आपला प्रॉफिट लॉस। प्रॉफिट लॉस, खरं तर या टॉपिक बद्दल देखील आपण काही पार्ट बघितलेला आहे। नफा तोटा असं आपण म्हणत असतो त्याला, बरं आहे। प्रॉफिट लॉस डेली रुटीन मध्ये, डेली बेसिस मध्ये हा जो काही टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे। आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, याचा यूज केला जातोय, आणि म्हणून हा टॉपिक अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे। का गरजेचं आहे? कारण याच्यावर तुम्हाला असतात वर्ड प्रॉब्लेम्स। जनरली जास्त करून कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात? वर्ड प्रॉब्लेम्स असतात, ज्याला म्हणतो आपण शाब्दिक उदाहरणे, बरोबर आहे, शाब्दिक स्वरूपामध्ये। आणि बऱ्याच मुलांना हे काही मोठे असल्यासारखे वाटतात, आणि म्हणून प्रश्नांच्या उत्तरापर्यंत न जाता हे खूप अवघड प्रकारचे प्रश्न आहेत, म्हणून बरेच मुलं हे स्किप करतात, सोडून देतात, मग ते आपल्याला करायचे नाहीत, येते लक्षात। आणि म्हणून आपण काय करणार आहोत या ठिकाणी, तर एक एक पार्ट समजून घेणार आहोत। आता प्रॉफिट आणि लॉस ह्या दोन कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण शेकडेवारी, पर्सेंटेज या टॉपिक मध्ये बघितलेला आहे। पर्सेंटेज याचा अर्थ आपण शिकलेलो होतो, काय शिकलो होतो बरं? पर्सेंट म्हणजे 100 ला किती, अशा प्रकारचा आपण पार्ट बघितलेला होता। त्यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितलेले होते। अगदी त्या पद्धतीनेच या ठिकाणी देखील वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत। मग आपल्याला प्रॉफिट म्हणजे काय हे तर माहिती आहेच, बरोबर। प्रॉफिट कशाला म्हणतोय आपण? प्रॉफिट म्हणजे तुम्हाला झालेला नफा। हे बिझनेस मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वापर केला जातो या कन्सेप्टचा। त्याच पद्धतीनं आपल्या घरामध्ये देखील एखादी वस्तू आपण खरेदी करतोय, तर ती खरेदी करत असताना आपण त्या वस्तूच्या पाठीमागे आपल्याला झालेला प्रॉफिट किती आहे किंवा आपल्याला लॉस झालेला आहे का, याचं योग्य पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं, कारण त्याच्यामधून आपल्याला प्रॉपर अशी माहिती मिळत असते, आणि ती आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी वेगवेगळ्या एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये आपण करणार आहोत। ते म्हणजे बघा, इथं क्वेश्चन आहे, क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये आपण त्याच्याशी संबंधित असलेली सगळी माहिती आपण बघूयात। इथं सांगितलं एका वस्तूची खरेदी किंमत, बघा काही कन्सेप्ट येतात बघा, खरेदी किंमत। प्रॉफिट लॉस समजून घेत असताना त्याच्यामध्ये 2-3 पार्ट समजणं गरजेचं आहे, ज्याला म्हणतो आपण कोणती प्राइस आहे ही, आता ही प्राइस आहे आपली कॉस्ट प्राइस आहे, बाय करण्याची प्राइस, म्हणजेच आपण त्याला म्हणतोय कॉस्ट प्राइस, ज्याला सीपी पण म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा। सीपी शॉर्टकट मध्ये आपण बऱ्याच वेळेस याचा वापर केला जातो। दुसरा आहे कॉस्ट प्राइस, किती दिला हो तुम्हाला बघा, अ शॉपकीपर बायज अन आयटम फॉर ₹100, 100 रुपयाला एक वस्तू त्यानं खरेदी केलेली आहे, कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत। मग आता एखादा दुकानदार एखादी वस्तू विकतोय, आपल्याला विकणार आहे, याचा अर्थ तो काय करत असेल बरं? कुठल्या तर एखाद्या मोठ्या दुकानामधून तो वस्तू खरेदी करून आणतोय, आणि आपल्यासारख्या ग्राहकाला ती वस्तू तो विकणार आहे। म्हणजे त्याच्यापाशी 2 किमती तयार होतात। तो स्वतः ज्या वेळेस बाजारामध्ये जातोय आणि मोठ्या दुकानामधून म्हणजे होलसेल दुकानामधून ती वस्तू खरेदी करतोय, आणि त्याच्यानंतर त्या वस्तूची तो विक्री करणार आहे। म्हणजे खरेदी आणि विक्री हे 2 पार्ट त्याच्यामध्ये येणार आहेत। म्हणजे कॉस्ट प्राइस, ज्याला म्हणूयात आपण बाईंग प्राइस, बाय करत असताना केलेली प्राइस, आणि दुसरी आहे सेलिंग प्राइस, म्हणजे ज्याला म्हणतो आपण विक्री किंमत, बरोबर आहे। 2 पार्ट्स येतात। मग सेल केलेली प्राइस म्हणजेच आपण त्याला म्हणतोय सेलिंग प्राइस, त्यानं ती जी वस्तू आणलेली आहे ती वस्तू काय करणार आहे, तो दुकानदार ग्राहकाला विकणार आहे, कस्टमरला विकणार आहे, ज्याला म्हणतोय आपण विक्री किंमत। विक्री किंमत, मला तुम्ही सांगा बरं, तो जो दुकानदार आहे, तो दुकानदार काय दुकान कशासाठी टाकलाय बरं? प्रॉफिट मिळवण्यासाठी टाकलेला आहे की का उगाच फुकट हमाली करण्यासाठी आणलाय, त्याच किमतीला आणि त्याच किमतीला विकतोय, असं थोडीच असणार आहे? तसं असणार नाही की ते आलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला, म्हणजे त्यानं स्वतःचा प्रॉफिट घेऊन वस्तू विकणार आहे। म्हणून या 2 प्राइस ज्या आहेत जनरली डिफरंट असतात, वेगवेगळे असतात, आणि तेच सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी। विक्री किंमत 120 रुपया, बरोबर। मग इथं सेलिंग प्राइस किती असेल बरं? 120 रुपीज असणार आहे। तर तुम्हाला त्या ठिकाणी झालेला प्रॉफिट काढा असं म्हटलेलं आहे। आता कधीही लक्षात ठेवा, याला आपण कॉस्ट प्राइसला सीपी म्हणतोय,
दुसरा पार्ट याला म्हणतो सेलिंग प्राइसला एसपी म्हणतोय. आता पुढे शॉर्टकट मध्ये ज्यावेळेस मी लिहीन त्यावेळेस तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे बाय करत असतानाची प्राइस असणार आहे, सेलिंग प्राइस म्हणजे विकत असतानाची प्राइस असणार आहे. क्लिअर. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ह्या दोन प्राइस मध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कॉस्ट प्राइस म्हणजे पहिल्यांदा पैसे हे दिलेले आहेत, बरोबर आहे. त्या जो काही शॉपकीपर आहे त्या शॉपकीपरनं पैसे काय आहेत, दिलेले आहेत. म्हणजे कुणाला तर दिलेत, दुकानदाराला दुसऱ्या. आणि इथं जे आहेत तर ते ग्राहकांकडून काय केलेले तर घेतलेले आहेत, घेतलेले पैसे असणार आहेत. मग नफा कधी होणार आहे बरं? जर घेतलेले पैसे दिलेल्या पैशापेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी होतोय नफा. मग नफा बरोबर आपल्याकडे असणार आहे. नफा कधी होणार आहे? सेलिंग प्राइस ही ग्रेटर असेल कुणापेक्षा बरं? कॉस्ट प्राइस पेक्षा. जर विक्री किंमत जर जास्त असेल, कुणापेक्षा जास्त असेल? तुमच्या खरेदी केलेल्या किमतीपेक्षा जास्त असेल तर तो तुमचा झालेला आहे नफा, तो झालेला आहे तुमचा प्रॉफिट आपण म्हणू शकता. समजलं तुम्हाला किती प्रॉफिट झाला वगैरे ते कसं काढणार आहोत त्याचा फॉर्म्युला वगैरे आपण बघूयात. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. दुसरा पार्ट आहे तोटा पण होणार आहे किंवा बऱ्याच वेळेस ती वस्तू विकतच नाही. मग काय करावं लागतं? नाईलाज असतो. जेवढे पैसे आपण गुंतवलेत ते पैसे तर आपले एकदा मोकळे व्हायला पाहिजेत. समजा आपण काय केलेलं आहे, एक वही घेतलीये आणि ती वही विकलीच जात नाही. मग आपण काय करतो बरं? काहीतरी ऑफर लावून आहे ते पैसे जर आपले मोकळे करायचे जर म्हटले तर आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीला पण कधी कधी ग्राहकाला विकावं लागतं दुकानदारांना, बरं. आणि त्या केसमध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे तर त्या ठिकाणी त्या केसमध्ये त्यांचा होणार आहे लॉस. त्याला म्हणतो आपण तोटा. आणि मग लॉस जो आहे तो किती होणार आहे व कसं सांगू शकता? ज्या वेळेस सीपी हा मोठा असणार आहे कुणापेक्षा? एसपी पेक्षा. मग व्हॉट इज मीन बाय सीपी बरं? सीपी म्हणजे काय आणि व्हॉट इज मीन बाय एसपी सांगता येईल तुम्हाला? निश्चित यायला पाहिजे. इथंच लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला. सीपी मीन्स कॉस्ट प्राइस म्हणजेच आपण पहिल्यांदा दिलेत पैसे, आणि एसपी मीन्स सेलिंग प्राइस म्हणजे आपण ग्राहकाकडून जमा केलेले पैसे वस्तू विकल्याच्या नंतर, बरोबर आहे. हा पार्ट आहे. हे दोन पार्ट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, कारण या बेसिसवर आपल्याला काय करायचे आहेत तर आपले काही फॉर्म्युले तयार होतील आणि ते फॉर्म्युले आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. मग तुम्हाला सांगितलं तर व्हॉट इज द प्रॉफिट ऑफ दिस ट्रान्झॅक्शन. जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, ती वस्तू जी काही प्रोव्हाइड केलेली आहे कस्टमरला, ते कस्टमरला प्रोव्हाइड केल्याच्या नंतर किती प्रॉफिट होतो असं म्हटलं आहे. इथे डायरेक्टली तुम्हाला प्रॉफिट विचारलंय. बऱ्याच एक्झाम्पल मध्ये असं म्हटलं जातं, अशा प्रकारचा क्वेश्चन दिला जातो आणि प्रॉफिट काढा किंवा लॉस काढा असं म्हटलं जात नाही. तुम्हाला चेक करायचं असतं. इथं सांगितलं जाईल तुम्हाला नफा झालेला आहे का तोटा झालेला आहे, आणि पुढे म्हटलं जातं किती नफा झाला तर किती नफा झाला, तोटा झाला तर किती तोटा झाला. प्रॉफिट, हाऊ मच प्रॉफिट, किंवा तुम्हाला दुसरा क्वेश्चन असेल हाऊ मच लॉस. हे तुम्हाला पहिल्यांदा या प्राइस नुसार सांगायचंय प्रॉफिट आहे का लॉस. मग तुम्ही आता निश्चित तुम्हाला या क्वेश्चन मध्ये लक्षात येतं तुमची कोणती प्राइस जास्त आहे. सेलिंग प्राइस 120 आहे की, आणि कॉस्ट प्राइस तुमची किती आहे 100 आहे. मग तुमची सेलिंग प्राइस ही ग्रेटर आहे कुणापेक्षा व कॉस्ट प्राइस पेक्षा. मग हा कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा? प्रॉफिटचा आहे की. म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये, या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी झालेला काय असणार आहे? या ठिकाणी नफा झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. मग किती झालाय हे काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना आता लक्षात ठेवायचा आहे. प्रॉफिट इज इक्वल टू, वही मध्ये पण लिहून ठेवायचं आपल्याला बरं का. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. आता सेलिंग प्राइस जास्त असायला पाहिजे. सेलिंग प्राइस मायनस असणार आहे काय बरं आता? कॉस्ट प्राइस म्हणूयात आपण. कॉस्ट प्राइस याला शॉर्टकट मध्ये सांगायचं म्हटलं तर कसं सांगणार बरं तुम्ही? प्रॉफिट इज इक्वल टू, बोला आता सांगता येतं, सेलिंग प्राइस म्हणजे काय? एसपी आहे, मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे काय? सीपी आहे. या फॉर्म मध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता तुम्हाला कुठलाही क्वेश्चन दिला तर निश्चितपणानं सोडवता येणार आहे. सॉल्व दिस एक्झाम्पल. मग आता सांगा बरं याचं काय असू शकतं आन्सर आपलं? चला मग मी इथं याचा आन्सर सांगतोय, तुम्ही बघा काय होऊ शकतं, ट्राय करा. आता दोन्ही प्राइस माहिती आहेत आपल्याकडे. सेलिंग प्राइस पण आहे आपल्याकडे आणि कॉस्ट प्राइस पण माहिती आहे, आणि इव्हन आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे. आणि या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज ठेवा. पुट व्हॅल्यूज एसपी अँड सीपी इन द फॉर्म्युला. फॉर्म्युलामध्ये प्रॉफिट इज इक्वल टू, मग प्रॉफिट इज इक्वल टू फॉर्म्युला आपला काय? सेलिंग प्राइस आहे पहिल्यांदा. सेलिंग प्राइस किती आहे बरं? 120 मायनस कॉस्ट प्राइस 100 रुपीज आहे. 100 लिहिलं आपण या ठिकाणी,
मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 20 रुपीज हा या ठिकाणी येणारा काय असणार आहे, तुमचा प्रॉफिट असणार आहे. मग हे तुम्हाला ऑप्शन मध्ये पण दिसतं, ₹20 इज अ प्रॉफिट ऑफ द गिव्हन एक्झाम्पल. ठीक आहे, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 20 रुपीज इतका प्रॉफिट होणार. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. विदाऊट तुम्ही फॉर्म्युला देखील याला सॉल्व्ह करू शकता. म्हणजे वन लाईनर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याची लाईन रीड करताय, वाक्य वाचताय, बरोबर, सेंटेन्स दिलेलं जे आहे, क्वेश्चन जे आहे, तो दिलेला क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही रीड करताय त्याच वेळेस तुम्हाला आन्सर येतं खरं तर. आणि प्रॅक्टिसनं ते तुम्हाला जमणार आहे. पण त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. एक एक क्वेश्चन आपण थोडंसं डिफिकल्ट लेवलच्या पद्धतीने आपण घेणार आहोत. बघा, सेकंड क्वेश्चन आहे तुमच्यासोबत. आता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करणं गरजेचं आहे. या ठिकाणी खरेदी किंमत म्हणजेच आपण त्याला म्हटलं बघा सीपी, कॉस्ट प्राइस पेक्षा विक्री किंमत एसपी कमी असल्यास म्हटलेलं आहे. बघा, कॉस्ट प्राइस कमी आहे म्हणजे मोठं कोण आहे, एसपी इज ग्रेटर दॅन काय आहे, बरं त्या दिलेल्या सेंटेन्स नुसार सांगूयात. सीपी इज लेस दॅन काय आहे, एसपी आहे. मला सांगा, सीपी म्हणजे घेतलेली म्हणजे दिलेली पैसे आहेत आणि एसपी म्हणजे घेतलेले पैसे आहेत आपण ग्राहकाकडून. मग घेतलेले पैसे या ठिकाणी जास्त आहेत किंवा आपल्याकडे जास्त आहेत. मग म्हणल्यानंतर या ठिकाणी सरळ सरळ सांगता येतं त्या ठिकाणी काय झालंय म्हटलेलं आहे तुम्हाला. असल्यास काय होते, काय होत नाही म्हणा, निवांत राहतो म्हणा आम्ही, मस्त मजेत. तसं नाही हो, इथं प्रॉफिट होतो का लॉस होतो सांगितलं तुम्हाला, विचारलं व्हॉट हॅपन्स व्हेन एसपी इज लेस दॅन. सॉरी, इथं कन्फ्युज आहे बघा थोडस, म्हणजे प्रश्न विक्री किंमत कमी असल्यास म्हटलंय, सॉरी वेगळा दिलंय तुम्हाला क्वेश्चन, आपण थोडस वेगळं लिहिलंय. इथं सांगितलं काय, खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत. थोडस क्वेश्चन मराठी मधला चुकीचा आहे बघा, इंग्लिश मध्ये बरोबर आहे. काय सांगितलं, व्हॉट हॅपन्स व्हेन एसपी इज अ लेस दॅन सीपी. एसपी इज लेस दॅन सीपी, सीपी पेक्षा लेस आहे असं आपल्याला सांगितलंय. बघा, या साईनचे आपण अर्थ पाठीमागे शिकलो म्हणून तुम्हाला ते येणं गरजेचं आहे. ते काय असतं, लेस दॅनचं साईन म्हटलात की तुम्हाला कळतं असं आहे. ग्रेटर म्हटलात तर ते आपल्याकडे असतं कारण आपण ग्रेट असतो सगळ्यात, बरोबर आहे म्हणून. आणि इक्वल तर तुम्हाला माहिती आहे, इक्वल टू चं साईन काय असतं, इज इक्वल टू. मराठीमध्ये थोडस मिस्टेक आहे बरं का, दोनदा पेक्षा वगैरे आलेला आहे, म्हणजे त्याचा मिनिंगच येणार नाही. सीपी पेक्षा विक्री किंमत जे दिले तुम्हाला एसपी कमी असल्यास असं म्हटलं, थोडस आहे, थोडस सेंटेन्स थोडस मिसमॅच झालेलं आहे. तर हे आहे. मग इथं एसपी लेस आहे, सीपी जास्त आहे, मग प्रॉफिट असेल का लॉस असेल सांगू शकतात तुम्ही. ही प्राइस म्हणजे काय, सेलिंग आहे म्हणजे विकलेली. विकलेली किंमत किती आहे बरं, विकलेली कमी आहे की हो, आणि मग खरेदी केलेली जास्त आहे. म्हणजे जास्त रुपयाला आपण खरेदी केले आणि विकले कितीला, कमीला विकले, मग प्रॉफिट झाला का लॉस झाला. म्हणजे याचा अर्थ समजतो, हा पेन आपण घेतलाय किती रुपयाला बरं, 20 रुपयाला, आणि विकलाय कितीला, 10 रुपयाला विकलाय. मग मला प्रॉफिट झाला का बरं, त्या पेन घेण्यासाठी मला 20 रुपये द्यावे लागले होते, पण मी हाच पेन विकला बाजारामध्ये येऊन, आणि बाजारामध्ये विकल्याच्या नंतर मला किती रुपये मिळाले, त्याच्या बदल्यात 10 रुपये मिळाले. म्हणजे या ठिकाणी असलेली सेलिंग प्राइस ही कमी आहे कॉस्ट प्राइस पेक्षा, आणि म्हणून या ठिकाणी असणार आहे काय, लॉस. पहिल्यांदाच मी सांगितलेलं होतं फॉर्म्युला. मग लॉसचा फॉर्म्युला पण लक्षात असणं गरजेचं आहे आपल्याकडे. जसं आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला बघितला त्यालाच आपण नफ्याचा म्हटला होता, अगदी त्या पद्धतीनं तोटा बरोबर सूत्र असेल आपल्याकडं. काय असेल बरं, जे मोठं आहे त्याच्यामधून मायनस करायचं. तिकडे काय होतं बरं, मोठं तुमच्याकडं, तिकडे मोठं सेलिंग प्राइस होती म्हणून त्याच्यामधून मायनस आपण काय केलं होतं, कॉस्ट प्राइस मायनस केली होती. आता इथं मात्र त्याच्या अपोजिट असणार आहे, विरुद्ध असणार आहे, आणि म्हणून इथं असणार आहे तुमची मोठी व्हॅल्यू कोणती आहे, सीपी मोठी आहे, मग सीपी मधून मायनस करावं लागेल. सीपी मायनस एसपी, ज्याला म्हणतोय आपण तोटा बरोबर आपल्याकडे असेल विक्री किंमत वजा, सॉरी इथं काय असणार, खरेदी किंमत वजा खरेदी किंमत, याच्यामधून वजा करावं लागेल तुम्हाला काय, विक्री किंमत वजा करावं लागेल. ठीक आहे, असं पण लिहिलं तर त्याला शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा तुम्ही. समजलं तुम्हाला, हे दोन फॉर्म्युले लक्षात आले. आपल्याला इथं किती प्रॉफिट झाला किती लॉस झाला विचारलेलं नाही आपल्याला, म्हणून या ठिकाणी फक्त आन्सर असणार आहे याचं सेकंड नंबरचं लॉस, हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण आता. पुढचा प्रश्न या ठिकाणी थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये सांगितलं एका वस्तूची सीपी, बघा सीपी दिलं, लिहून घ्या. सीपी इज इक्वल टू किती आहे, 80 रुपीज आहे. पहिल्यांदा गिवन जो पार्ट असतो तो क्वेश्चन मधला खूप छान पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. पुढे एसपी पण किती आहे,
बघा सीपी 80 आहे, एसपी पण 80 रुपयाच आहे, 80 रुपीज आहे. आणि यामध्ये काय होतंय म्हटलंय, आता प्रॉफिट झाला का लॉस झाला सांगायचं. आता मला सांगा, मी दोन कन्सेप्ट सांगितल्या तुम्हाला, हा तिसरं एक्झाम्पल आहे. तिसरं एक्झाम्पल परत त्या दोन एक्झाम्पल पेक्षा वेगळं आहे. पहिलं एक्झाम्पल सुरुवातीला बघितलं आपण, सेकंड एक्झाम्पल बघत असताना पहिल्याच्या अपोजिट असलेलं आपल्याला एक्झाम्पल बघितलं. म्हणजे पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण प्रॉफिट शिकलो, सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण लॉस शिकलो. आता तिसऱ्या इक्वेशन मध्ये तुम्हाला दोन्ही इक्वल दिसतात. म्हणजेच सीपी आणि एसपी हे दोन्ही इक्वल आहेत. इक्वल जर असतील, मला सांगा प्रॉफिट झाला का लॉस झाला? प्रॉफिटही झाला नाही आणि लॉस पण झालेला नाही, असा त्याचा अर्थ असणार आहे. नो प्रॉफिट नो लॉस असं त्या ठिकाणी त्याचा आन्सर असणार. म्हणजे नफा पण झालेला नाही आणि तोटा देखील त्या ठिकाणी झालेला नाहीये. कळालं? अशा पद्धतीनं हे तीन एक्झाम्पल्स, तीन वेगवेगळ्या टाईप्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. चल पुढे नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन आहे नफा बरोबर सूत्र सांग. आता सांगू शकतात तुम्ही, मी आत्ताच सांगितलं नफा बरोबर. नफामध्ये कोणती प्राइस मोठी असते लक्षात ठेवा. पैसे घेतलेली घे, मग पैसे घेतो कधी? वस्तू विकल्याच्या नंतर. मग विकण्याची प्रक्रिया म्हणजे एसपी आहे. एसपी मधून तुम्हाला मायनस करावं लागेल कॉस्ट प्राइस, म्हणजेच तुम्हाला खरेदी किंमत एसपी मायनस सीपी असणार आहे. झालं पहिला क्वेश्चन. मल्टिप्लायचं नसतं, डिवाइडचं नसतं, दोन ऑप्शन्स तर ऑटोमॅटिक गायब होतात. त्या दोघांमध्ये कन्फ्युजन असतं. मग त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रॉफिट म्हणजे आपल्याला कधी पैसे जास्त मिळतात. पैसे जास्त कधी मिळणार आहे? जर आपण एखादी घेतलेली वस्तू ग्राहकाला विकत असताना जास्त पैसे मिळाले असतील. मग जास्त असलेली अमाऊंट कोणती असणार? विकत असताना म्हणजे एसपी असणार आहे, म्हणजे सेलिंग प्राइस असणार. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. चला पुढे तोटा बरोबर फॉर्म्युला सेम आत्ताच्या सारखं. मग लॉस ज्या वेळेस होतोय आपल्याला, लॉसच्या टायमिंग मध्ये मला तुम्ही सांगा की या ठिकाणी लॉस मध्ये कोणती अमाऊंट जास्त असेल बरं? कॉस्ट प्राइस जास्त असेल का तुमची कोणती प्राइस असणार? सेलिंग प्राइस जास्त असणार आहे. सांगता येईल आपल्याला? चला या ठिकाणी मी सांगतोय तो पार्ट लक्षात घ्या थोडंसं. ज्यावेळेस लॉस होणार आहे त्यावेळेस आपण कॉस्ट प्राइस आपली जास्त असणार आहे. मग कॉस्ट प्राइस मधून तुम्हाला मायनस करावं लागेल. ते म्हणजे कोणती असणार आहे तुमची प्राइस? सेलिंग प्राइस असणार आहे. बरोबर आहे. जे काही विक्री किंमत, याला आपण तोटा म्हणजे मराठीमध्ये सांगू शकतात कसं असणार आहे बरं? सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत म्हणतोय. आता सांगितले हे फॉर्म्युले तुम्हाला खूप कन्फ्युजन करणारे आहेत. बऱ्याच वेळेस लॉस आणि प्रॉफिट या दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युजन होत असतो. त्यामुळे समजून घ्या. परत परत तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरेदी किंमत मधून त्याच्यामधून वजा करावं लागेल तुम्हाला कशाची किंमत? विक्री किंमत. याच हा फॉर्म्युला असेल तुमचा लॉस इज इक्वल टू तोटा बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपण बघतोय. बेसिक पार्ट आहे हा. खरं 6 नंबरचा क्वेश्चन आहे सीपी इज इक्वल टू 50 रुपीज. लिहून घ्यायचं म्हटलं मी तुम्हाला पहिल्यांदा दिलेला पार्ट, गडबड करायची नाही अजिबात. दुसरा पार्ट दिलाय तुम्हाला लॉस दिलाय बघा आता या ठिकाणी सीपी आणि लॉस दिला इज इक्वल टू किती असेल बरं? 10 रुपीज असेल. आता तुम्हाला दोन पार्ट्स माहिती आहेत की बरं? आता दोन पार्ट्स माहिती असतील तर तुम्हाला एसपी विचारलेलं असतं आणि पुढे सांगितलेलंच आहे देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एसपी. एसपी म्हणजे सेलिंग प्राइस. लॉस झालाय. मग मला सांगा लॉस कधी होत असतो? लॉस प्रॉफिट झाल्यावर होतो का? लॉस म्हणजे सॉरी लॉस जो आहे तो तुम्हाला कोणती प्राइस ग्रेटर असल्याच्या नंतर होणार? या ठिकाणी सांगितलेले तुम्हाला लॉस झालाय म्हणून सांगितलं 10 रुपीज लॉस आहे. लॉस झाला याचा अर्थ कॉस्ट प्राइस आपली कशी असणार? ग्रेटर असणार. हे लक्षातच ठेवायचं. कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन एसपी. एसपी मीन्स काय? सेलिंग प्राइस. मग यामध्ये ग्रेटर सीपी आहे म्हणून फॉर्म्युला तुमचा असेल सीपी मायनस एसपी. हे जर सांगता आलं तुम्हाला तर तुमचा फॉर्म्युला डायरेक्टली येतोय लॉस इज इक्वल टू सीपी याच्यामधून मायनस एसपी करायचं आहे. सीपी तुम्हाला लॉस 10 रुपीज आहे. 10 लिहिलं आपण. सीपी किती आहे या ठिकाणी? सीपी 50 रुपीज आहे. मग 50 रुपीज आलं मायनस एसपी प्लस या 50च्या अगोदर कुठलं साईन दिसते का आपल्याला या ठिकाणी? कुठलंच दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी साईन नाही. साईन नाही म्हणजे काय हो? साईन नाही याचा अर्थ आपल्याला समजतो तो म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन असतं. बरोबर. साईन नाही याचा अर्थ किती आहे? पॉझिटिव्ह साईन आहे. पॉझिटिव्ह इकडे लेफ्ट साईडला आणलं तर ते निगेटिव्ह होईल. म्हणजे 10 मायनस 50 आलं. मायनस 50 कसं येतं समजतं? प्लस असलेलं लेफ्ट साईडला घेतलं आपण इक्वल टूच्या म्हणून मायनस झालं. आता इथं राहिलं काय? मायनस एसपी राहिला बघा. मायनस एसपी. एसपीच्या अगोदर मायनस आहे की त्याला काही नाही केलं आपण म्हणून ते मायनस ऍज इट इज असणार. आता 10 मधून 50 मायनस केला. सबट्रॅक्शन शिकवली आहे मी तुम्हाला विथ कशानुसार? रूल्स नुसार आपण शिकलेला आहे. मग या दोघांचे साईन डिफरंट आहेत म्हणून सबट्रॅक्शन होणार आहे. आणि ग्रेटर नंबरचं साईन येतं. मग याचं ग्रेटर नंबर कोणता? 50 आहे. 50चं साईन असणार आहे मायनस आणि मायनस 50. 50 मधून 10 मायनस केलं तर तुम्हाला ग्रेटर नंबरचं साईन मायनस आणि आन्सर आलं 40.
ग्रेटर मधून स्मॉलर नंबर मायनस केला इज इक्वल टू मायनस एसपी आहे. मग दोन्ही ठिकाणी असलेला हा मायनस इकडे असलेला मायनस कॅन्सल होतो आणि एसपी ची व्हॅल्यू आपल्याला मिळते ती म्हणजे किती आहे बरं ₹40 रुपीज ही एसपी ची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजेच आपण म्हणू शकता त्या ठिकाणी विक्री किंमत जी आहे त्याची सेलिंग प्राइस जी आहे तर ₹40 आहे. म्हणजे आपण कॉस्ट किती होती बरं, कॉस्ट होती आपली, ठीक आहे एकच मिनिट, कॉस्ट प्राइस आपली होती ती म्हणजे किती होती तर इथं ₹50 होती, ग्रेटर होती आणि आपली सेलिंग प्राइस कशी आली बघा आता स्मॉलर आलेली आहे. समजलं तुम्हाला. चला पुढच्या पार्टकडे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन. चला एसपी दिलेलं आहे तुम्हाला किती आहे 150 लिहून घ्यायचं पहिल्यांदा. एसपी इज इक्वल टू 150. देन प्रॉफिट दिलाय तुम्हाला ₹30. आता प्रॉफिटचं दिलं तिकडे लॉस दिलं होतं. प्रॉफिट आहे म्हणजे मोठी व्हॅल्यू कोणती असते ₹30 आहे, मोठी व्हॅल्यू एसपी असणार आहे म्हणून एसपी प्रॉफिट आहे म्हणजे एसपी इज ग्रेटर दॅन सीपी, सीपी पेक्षा एसपी ग्रेटर असणार आहे आणि देअरफॉर प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहू शकतात तुम्ही. प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस असणार आहे सीपी. मग बोला एसपी किती आहे या ठिकाणी. एसपी ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची दिलेली आहे. एसपी आहे 150, याच्यामधून मायनस करावं लागेल प्रॉफिट दिलेला किती तुम्हाला 30 आहे. देन नेक्स्ट पुढे काय मायनस सीपी. फक्त या फॉर्म्युलामध्ये आपण काय केलेलं दिलेल्या व्हॅल्यूच्या आहेत त्या रिप्लेस केलं. तुम्हाला दिलेली व्हॅल्यू कशाची होती प्रॉफिट ₹30 आहे तर इथं 30 आलं. एसपी किती आहे 150 तर 150 आलं. सीपी इज इक्वल टू सीपी. आता लेफ्ट साइडला घेऊन जायचं बाकी सगळा पार्ट. फॉर्म्युला एकच लक्षात ठेवा, एकाच फॉर्म्युल्याचा युज करून आपण वापर करू शकतात. आता याचा दुसरा जर फॉर्म्युला सांगायचा म्हटलं तर तोही येतो. याचा दुसरा फॉर्म्युला डायरेक्ट तुमचा सीपीचा येणार आहे. सीपी इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल मग तुमचा आता तुमचा सेलिंग प्राइस मायनस प्रॉफिट असतो. असंही लक्षात घ्यायचं. पण खूप वेगवेगळे फॉर्म्युले होतात पण फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा एकाच फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवा तुमचा आन्सर येणार आहे. काय जास्त वेळ लागत नाही. छोटे या ठिकाणी एक्झाम्पल्स असतात. 150 कडे आलं तर मायनस होईल. 150 इज इक्वल टू मायनस सीपी. सीपीच्या अगोदर मायनस असलेलं ऍज इट इज ठेवायचं, त्याला बदल करायचा नाही. मग या दोघांचं सबट्रॅक्शन साइन डिफरंट आहेत. मायनस 120 इज इक्वल टू मायनस सीपी आलं. मायनस मायनस कॅन्सल झालं. सीपी इज इक्वल टू 120 रुपीज आलेला आहे आणि देअरफॉर आपण सांगू शकतात त्याची कॉस्ट प्राइस किती असेल बरं या ठिकाणी 120. तुमच्या क्वेश्चनचे आन्सर्स हे अगदी या पद्धतीने येणं गरजेचं आहे. खूप कमी वेळामध्ये या प्रकारच्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला येऊ शकतात किंवा येतात. नो डाऊट. समजलेलं तुम्हाला. आता काय अडचण आहे का सांगा बरं. जायचं आपण पुढच्या क्वेश्चन कडे. आता चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 1 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे आहे या ठिकाणी. आता तो म्हणजे आहे नफा पर्सेंटेज मध्ये टक्केवारीमध्ये दिलाय आणि याचा फॉर्म्युला काय दर्शवतो असं सांगितलेलं तुम्हाला. म्हणजे प्रॉफिट पण आहे तो आहे पर्सेंटेज. मग या ठिकाणी 2 टॉपिकचं कॉम्बिनेशन होतात. टॉपिक मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं बघा. इथून पुढे येणारे जे टॉपिक्स आहेत ते एकमेकांमध्ये अटॅच असलेले आहेत. मग हा खरं तर प्रॉफिट लॉस नावाचा टॉपिक आपण शिकतोय पण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय येते बरं आता या ठिकाणी पर्सेंटेज पण येतंय. दोघं एकत्रित येत आहेत. आता दोघं मिळून दोघांचं आहे कॉम्बिनेशन. बघा इथं टक्केवारी आलं. जिथं कुठं टक्केवारी येतं पर्सेंटेज येतं. आपण सांगितलं बघा पर्सेंटेज हे साईन आहे. या पर्सेंटेजचा अर्थ तुम्ही शिकलात की अकाउंट मध्ये किती असतं बरं 100 असतं. म्हणजे 100 ला किती रुपये असा कळाला. मग साधं सिंपल आहे. ज्या पद्धतीने तिकडे आपण प्रॉफिटमध्ये खरं तर काही प्रॉफिट लॉसचे आपण एक्झाम्पल्स देखील त्या ठिकाणी तिकडे बघितलेले आहेत. पुढे पर्सेंटेज मध्ये आणखी येईल. इथं तुम्हाला खास या टॉपिकवर पर्सेंटेजवर आणि प्रॉफिट लॉसवर आणखी तुमचं रिव्हिजन व्हावं यासाठी आपण आणखी क्वेश्चन्स घेतलेले आहेत. मग याचा फॉर्म्युला बघा. पर्सेंटेज प्रॉफिट काय आहे बरं. आता आपण फक्त प्रॉफिट शिकलो होतो बरोबर आहे. आता हा प्रॉफिट जो आहे तो आता बघतोय कशामध्ये पर्सेंटेज. म्हणजे 100 रुपयाला किती झाला प्रॉफिट हे बघतोय बरोबर. उदाहरणार्थ इथे एक पाठीमागचं उदाहरण बघ. या एक्झाम्पल मध्ये प्रॉफिटच झाला होता किंवा ही पर्सेंटेज मध्ये होता का बरं नाही. इथं आपण प्रॉफिट काढलाय आणि तो प्रॉफिट किती सांगितलेला होता तुम्हाला ₹30 आहे. मग हा ₹30 कशावर झालेला आहे तिची जे कॉस्ट प्राइस आहे त्याच्यावर प्रॉफिट असतो. मग काय कॉस्ट प्राइस 120 आहे. 120 रुपीजला 30 झाला. मग पर्सेंटेजचा अर्थ काय असतो. पर्सेंटेजचा अर्थ असा असतो की 100 रुपयाला किती प्रॉफिट झालं. मग इथं 30 रुपये जो प्रॉफिट झालेला आहे तो 100 रुपयाला झालेला आहे का नाही 120 रुपयाला झालेला आहे कॉस्ट प्राइसला.
बरोबर. आणि म्हणून आपण आता शिकतोय 100 रुपयाला व्हॅल्यूला काढणार आहोत, कारण त्याच्यावरून आपल्याला वेगवेगळ्या कंपन्या असतील, वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट्स असतील, त्याच्यामध्ये कोणती कंपनी मोर प्रॉफिटेबल आहे हे आपल्याला समजतं. ठीक आहे, चला मग या ठिकाणी बघूयात. आता प्रॉफिट आहे, जसं की या ठिकाणी नफा किंवा तोटा जो काही असेल, या ठिकाणी नफा म्हणा, नफा झालेला नफा. आता प्रॉफिट म्हटलं म्हणजे इथं आपल्याला फक्त प्रॉफिट लिहायचं, ओनली प्रॉफिट आहे बरं का. हे इकडे पर्सेंटेज मध्ये आहे, आपण कॉस्ट प्राइस असणार आहे, सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस इंटू किती असणार आहे 100, कॉस्ट प्राइस अपॉन 100 असणार आहे. हे झालं तुमचा पर्सेंटेज. हा फॉर्म्युला जो आहे अगदी या पद्धतीचाच फॉर्म्युला तुमचा दुसरा येणार आहे, तो म्हणजे काय, लॉस इन पर्सेंटेज. तोही तुम्हाला सांगता येतो, लॉस इन पर्सेंटेज. लॉस पर्सेंटेज मध्ये शेकडा तोटा म्हणतो आपण याला. तो शेकडा तोटा काढायचा जर असेल आपल्याला, तर बरोबर आपल्याला काय लिहितोय, झालेला तोटा भागिले किती असणार, कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस लक्षात घ्यायचं आहे, मल्टिप्लाय बाय 100. मल्टिप्लाय बाय 100 काय घेतोय, कारण त्याला आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करतोय, आणि पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाय बाय 100 हे आपण करत असतो. हे पर्सेंटेज टॉपिक मध्ये आपण शिकलेलं आहे. ठीक आहे, मग आता याचं एक छान पद्धतीचं एक्झाम्पल आपण बघूयात. हा जो काही फॉर्म्युला आहे नफा टक्केवारी जो दाखवणार आहे, तो दाखवतोय काय बरं, प्रॉफिट पर्सेंटेज मध्ये दाखवतो. हा फॉर्म्युला काय, नफा टक्केवारी म्हणजे पर्सेंटेजचा फॉर्म्युला दाखवतोय आपल्याला, बरोबर आहे. आणि म्हणून हा फॉर्म्युला कशाचा आहे, प्रॉफिट पर्सेंटेजचा आहे. नेक्स्ट, याच्यावरून आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूयात, ते म्हणजे इथं असा अर्थ, इथं झालेला जो काही पार्ट आहे तो म्हणजे इथं तुम्हाला समजेल की कॉस्ट प्राइस होती आपली 120 काढलंय आपण, आणि या ठिकाणी झालेला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट पण आपल्याला माहिती आहे. तो प्रॉफिट किती आहे बरं, या ठिकाणी प्रॉफिट आहे आपला 30 रुपीज. तुम्हाला काढायचं काय बरं आता या ठिकाणी, प्रॉफिट इन पर्सेंटेज काढायचं, प्रॉफिट पर्सेंटेज मध्ये काढायचं. पर्सेंटेज म्हणजे याचा अर्थ सांगू शकते तुम्ही, याचा अर्थ असं सांगू शकतात की इथं झालेला प्रॉफिट पहिल्यांदा लिहायचं 30 रुपीज, कॉस्ट प्राइस किती आहे 120 आहे, मल्टिप्लाय बाय किती असेल 100, इथं असलेला 0, इथं असलेला 0 कॅन्सल झाला. आता या दोघांना डिवाइड करा वरच्या नंबर्सला, 3 ने डिवाइड होतं बघा, 3 4 जा 12, 3 इथं आलं 10 जा 30, इथे 4 आहे, इथं 100 होईल बघा, 10 इंटू 10 म्हणजे किती झालं 100 अपॉन किती असेल 4. याचा अर्थ या ठिकाणी येणार 25%. आपला आन्सर किती आलं बरं, 25%. हे पर्सेंटेज मध्ये काढलं. का गरजेचं आहे बरं पर्सेंटेज, सांगता येईल आपल्याला कुणाला, चला मी सांगतो तुम्हाला, थोडंसं कन्सेप्ट क्लिअर होईल आणखी तुमचे. मग ज्यावेळेस आपण एखादी कंपनी आहे, ए कंपनी आहे आणि बी कंपनी आहे, छान एक्झाम्पल सांगतोय बरं का, आता लक्षात घ्या म्हणजे तुमचा कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. ए कंपनीमध्ये मी माझ्याकडे असलेले 100 रुपये इन्व्हेस्ट केलेत. मी किती इन्व्हेस्ट केले, 100 रुपये इन्व्हेस्ट केले, बरोबर. आणि या कंपनीनं मला प्रॉफिट दिली आहे, एका वर्षाच्या नंतर प्रॉफिट दिलेली आहे. या कंपनीने किती रुपये दिले, तर 20 रुपये दिलेले आहे. कळालं. दुसरी कंपनी आहे, या कंपनीमध्ये मी किती इन्व्हेस्ट केलेले आहेत, 1000 रुपये केले, आणि या कंपनीनं मला प्रॉफिट दिलेली आहे, ती म्हणजे किती रुपये दिलेली आहे, 175 रुपये दिलेली आहे. असं सांगितलं मी एक्झाम्पल. मग मला सांगा कोणती कंपनी जास्त प्रॉफिट दिले बरं, मला त्या ठिकाणी कोणती कंपनी जास्त प्रॉफिट दिले हे जर काढायचं म्हटलं तर तुम्हाला इथली अमाऊंट सेम असेल तरच काढता येते, आणि ती सेम करण्यासाठी आपण पर्सेंटेज काढतो. कळालं. आणि ही पर्सेंटेज सेम कशासाठी करतो, कशा पद्धतीने करतोय, 100ला बेस घेतोय आपण आणि त्या पद्धतीने याची अमाऊंट काढतो. मग 100 रुपये जर याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला 20 रुपये मिळत आहेत. मग याच्या ठिकाणी इथे किती झाले, तुम्ही 1000 आहेत, 1000च्या ऐवजी याला पण ऍझ्युम करतो आपण 100 रुपये, म्हणजे एक 0 कॅन्सल झाला, म्हणजे इथे किती होते 17.5 रुपये येत आहेत. मग मला सांगा कोणती कंपनी प्रॉफिटेबल असेल बरं, कंपनी ए असेल का नाही. खरं तर बघायला गेलं तर 20 रुपये आलेत, पण तुम्ही इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट इथे जास्त आहे म्हणून तुम्हाला जास्त पैसे वाटतात. म्हणून या ठिकाणी असलेली प्रॉफिटेबल कंपनी ए आहे, कारण कमी पैशामध्ये रिटर्न जास्त भेटतात. 100चा विचार करून आपण काढलात तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा आन्सर करेक्ट येणार आहे, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये असलेला प्रॉफिटचा रिलेशन सांगता येतो, संबंध सांगता येतो. आणि म्हणून पर्सेंटेज प्रॉफिट, पर्सेंटेज लॉस या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ते आपण या ठिकाणी जाणून घेतलेले आहेत, त्याचे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. चला हा टॉपिक तुम्ही समजलेला आहे. नेक्स्ट पुढे आहे एक क्वेश्चन घेऊयात आपण. बघा यामध्ये सांगितलेलं काय आपल्याला, एका वस्तूवर 20% नफा झालाय, पर्सेंटेज मध्ये दिले बघा. आता हे प्रॉफिट, सीपी किती या ठिकाणी 100 आहे, तर नफा काढा म्हटलं, प्रॉफिटच काढायचं आपल्याला. प्रॉफिट पर्सेंटेज मध्ये दिलं, मग फॉर्म्युला आपला सेम,
सांगता येतो की आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस आहे म्हणजे सीपी आपण काय सीपी इज इंटू किती असणार 100 ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यूज. मग आता या ठिकाणी व्हॅल्यूज जर ठेवायचं म्हटलं तर प्रॉफिट काढायचं हे 20% आहे. 20% पर्सेंटेजला जर काढून टाकायचं असेल तर खरं तर आपण इथं पर्सेंटेज नाही लिहिलं तरी चालेल कारण पर्सेंटेज मध्येच आहे. हे 20 लिहिलेलं आहे. इथं असणार आहे प्रॉफिट तुमचं सेम आणि इथं असेल तुमचं काय सीपी कॉस्ट प्राइस दिलाय तुम्हाला किती 100 आहे म्हणजे काय 100 आहे आणि इंटू किती असेल बरं 100 आहे. हे दोघं 100 कॅन्सल झाले आणि म्हणून प्रॉफिट देखील किती झाला तुमचा, प्रॉफिट झाला तुमचा फक्त 20 रुपीज मध्ये येणार आहे. आता पर्सेंटेज मध्ये येईल का नाही. आता ही योगायोगानं पर्सेंटेज मध्ये असलेलं प्रॉफिट आणि आपलं साधं जे प्रॉफिट आहे दोन्ही इक्वल आले. योगायोगानं म्हणजे कॉस्ट प्राइस 100 असल्यामुळे कारण पर्सेंटेज आपण 100च्याच व्हॅल्यूला घेतो म्हणून ते दोन्ही इक्वल आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर असणार 20 रुपीज. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे या ठिकाणी दुसरा क्वेश्चन. याच्यामध्ये सांगितलं लॉस इन पर्सेंटेज. लॉस पर्सेंटेज आता हा फॉर्म्युला तुम्हाला सांगायची जास्त गरजच नाही. आता सेम प्रॉफिट पर्सेंटेज सारखाच आहे पण तिकडं लॉस असणार आहे ते तिकडे प्रॉफिट होतं तर इकडे काय असणार लॉस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 सेम फॉर्म्युला असतो. फक्त तिथं प्रॉफिटच्या ठिकाणी लॉस लॉसच्या ठिकाणी प्रॉफिट. हा फॉर्म्युला कशाचं दाखवतोय तर प्रॉफिट इन पर्सेंटेज ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. इज दॅट क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो आपण. बघ त्या ठिकाणी सांगितलेल्या 11 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सीपी तुम्हाला दिलाय 200 रुपीज. 200 रुपीज रुपयामध्ये दिलाय. लॉस जो आहे तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिलाय किती आहे 10% आहे. आता इथं मात्र तुम्हाला कॉस्ट प्राइस 200 आणि आपण 100चा विचार करून सांगणार आहोत म्हणजे तुमचा लॉस वेगळा येणार. लॉस काढा म्हटले फक्त ओनली लॉस. लॉस इन पर्सेंटेजचा फॉर्म्युला आपला इज इक्वल टू लॉस अपॉन किती आहे तुमचा सीपी इंटू 100 असणार आहे. मग सांगा याच्यामध्ये व्हॅल्यूज लॉस किती झाला माहिती नाही आपल्याला. लॉस पर्सेंटेज मध्ये किती दिलंय तुम्हाला 10 आहे. अपॉन इज इक्वल टू पुढे असणार आहे लॉसला लॉस ऍज इट इज माहिती नाही आपल्याला काढायचं आहे. सीपी बोलावं किती आहे 200 आहे. ओके 200 इंटू किती असेल 100 असेल. हे 100 ने डिवाइड होतं 100 2 जा होईल. त्या अपॉन मधलं 2 इकडे मल्टिप्लाय होते आणि लॉस 10 इंटू 2 म्हणजेच किती असेल तुमचा लॉस असणार आहे. लॉस किती झाला 20 रुपीज हा तुमचा झालेला लॉस आहे. इज दॅट क्लिअर. बोला समजलेला आहे का पार्ट तुम्हाला लक्षात आलेला आहे का हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सोपे क्वेश्चन्स आहेत अजिबात अवघड नाहीत. आपण अगदी बेसिक प्रकारचे क्वेश्चन्स बघतोय. फक्त बेसिक बघण्याचं कारण हे आहे की या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमच्या चुका होतात त्या चुका होऊ नयेत कारण वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत कन्सेप्ट सारखे असल्यासारखे आहेत. ओके इथं पण आपण लिहिले लॉस इथं पण लिहिले लॉस पण या दोन्ही लॉस मध्ये फरक आहे. एक लॉस पर्सेंटेज मधला आहे एक लॉस म्हणजे आपला सिंपल लॉस आहे. बरोबर जनरली लॉस किती झाला हे काढण्यासाठी दिलेला आहे. चला मग नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. इथं सांगितलंय सीपी शोधायचा असल्यास कोणता फॉर्म्युला वापरायला म्हटलंय सीपी कॉस्ट प्राइस. आता जनरली तुम्हाला कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला मी सांगितला नाही पण मी सांगितलं सीपी साठीचा. सीपी तुम्हाला प्रॉफिट लॉस मध्ये दोन्ही ठिकाणी येतं आणि म्हणून याचे वेगवेगळे फॉर्म्युले पण तयार करता येऊ शकतात. प्रॉफिटचा फॉर्म्युला येतोय की आपल्याकडे प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मध्ये तुम्हाला काय असतं बरं सेलिंग प्राइस जास्त असते म्हणून सेलिंग प्राइस मायनस काय असणार तुमची कॉस्ट प्राइस. मग आता सीपीचा फॉर्म्युला जर तयार करायचं म्हटलं सीपी इकडे डावीकडे येईल आणि पुढे जाईल आणि म्हणून सीपी इकडे डावीकडे आलं मायनसचं प्लस झालं. इथं एसपी ऍज इट इज हे प्रॉफिट पुढे जाणार आहे. याला पुढे पाठवलं आणि याला इकडे डावीकडे पाठवलं. इकडचं मायनसचं प्लस झालं प्लसचं मायनस होईल मायनस प्रॉफिट असेल. एक फॉर्म्युला झाला. प्रॉफिटचा जर विचार केला तर सीपीचा फॉर्म्युला असा होईल. मग एकच होणार नाही. न सांगण्याचं कारण हे आहे की सीपीचे वेगवेगळे फॉर्म्युले तयार होतात. हा एक नंबरचा फॉर्म्युला झाला. प्रॉफिट असेल तर लॉस असेल तर दुसरा फॉर्म्युला असेल. लॉसचा फॉर्म्युला आपण शिकलोय. लॉस इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला तिथं कॉस्ट प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइस मायनस काय असणार आहे तुमचं एसपी असणार आहे सेलिंग प्राइस. मग आता या ठिकाणी तुम्हाला काढायचं सीपी म्हणजे एसपी ला इकडे डावीकडे पाठवावं लागेल म्हणून याला इकडे पाठवलं म्हणजे प्लस मायनस होईल म्हणजेच लॉस मायनस काय असेल तुमचा हे एसपी ला इकडे पाठवलं म्हणजे एसपी झालं प्लस झालं इकडे आता लॉस प्लस एसपी इज इक्वल टू काय असेल सीपी. म्हणजे सीपीचा सेकंड फॉर्म्युला आपला हा असा आलेला आहे सीपी इज इक्वल टू लॉस प्लस एसपी. एक आहे मायनसच्या फॉर्म मध्ये कन्फ्युजन वाढतं आपलं त्यामुळे आपल्याला बेसिक सांगितलेलं आहे. मग क्वेश्चन जर विचारला तर त्या पद्धतीने बघायचं.
इथे सांगितलं सीपी इज इक्वल टू एसपी प्लस प्रॉफिट. प्रॉफिट असेल तर प्लस येणारच नाही आणि म्हणून पहिला फॉर्म्युला चुकला आपला. सेकंड फॉर्म्युला दिला सीपी इज इक्वल टू एसपी मधून मायनस प्रॉफिट करायचंय बघा, एसपी मायनस प्रॉफिट आला बघा, सेकंड नंबरचा आन्सर करेक्ट आपलं. थर्ड नंबर सांगितलं तुम्हाला सीपी इज इक्वल टू लॉस मायनस आहे. आता लॉस जर आलं तर तुम्हाला प्लस मध्ये पाहिजे एसपी, म्हणजे हा चुकला. पण इथं तुम्हाला सेम आलाच ते बरोबर, पण इथं मल्टिप्लाय दिले म्हणून हे चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट आन्सर कोणतं आहे तुमचं? आता कन्फ्युजन करण्यासाठी सारखं दिलंय, फक्त इथं मल्टिप्लाय दिलंय. म्हणजे इतकं बारकाईने देखील आपल्याला क्वेश्चन्स रीड करणं गरजेचं आहे आणि बारकाईने तो क्वेश्चन्स आपण बघणं आवश्यक आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबतोय, पण बाकीचे जे काही पार्ट असणार आहे आपला या प्रॉफिट लॉसच्या संबंधित ते वर्कशीट मध्ये प्रोव्हाइड केलं जाईल आपल्याला. त्या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करा, सोडवा आणि काही जर डाऊट असेल, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं मेसेज करू शकता. आपण थांबतोय या ठिकाणी. थँक्यू सर्वांना.